ऑलराऊंडर पैकी एक. मॅचला सुरुवात विजयाकरता खूप मोठं नाहीये, मात्र एक टोटल आहे जी डिफेंड केली जाऊ शकते. त्या टोटल बरोबर लढण्याचा झगडण्याचा प्रयत्न इथे पालघर स्पोर्ट्स क्लब निश्चित करणार आहे. त्यावेळेस पहिलाच बॉल अगदी योग्यतेनं पुढे खेळवलं, फुलर लेंथवर लक्ष केंद्रित केलं. तदनंतर डायरेक्ट हिटची संधी होती, तीही इथे मिळवली, मात्र अचूकतेचा नेम तो लावता आला नाही. एक सिंगल मध्ये आपलं वैयक्तिक खातं इथे उघडलंय फलंदाज अचू बारी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना विश्वनाथ जाधव यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल. धनंजय दवणे या मॅचला जर वाचवायचं आहे तर त्याला फलंदाजापासून वाचावं लागेल. त्याला निर्धावाच्या स्वरूपानं चेंडू हाताळावे लागतील आणि विकेट्स त्या तुम्हाला सातत्यानं नियमित अंतरावर घेत राहावं लागेल. इथे विश्वनाथ जाधव चेंडूला उडवतोय. क्षेत्ररक्षक जज करत असताना त्याच्याकडनं झाली चुकी आणि क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही. यावेळेस त्या चुकीच्या परावर्तित केलंय. ज्या षटकारानं धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचतीये ती 7 या आकड्यावर. खराब क्षेत्ररक्षण अपेक्षा नाही आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये तेवढी प्रखर किरण नसतात. सूर्य थोडासा झुकलाय आणि चेंडूची हाईट ती जास्त आहे. तुम्ही कारण या सत्रामध्ये देऊ शकत नाही. फायनलची मॅच आहे, तुमच्याकरता डू ऑर डाय. पराभव झाले तर घरच्या रस्त्याला जावं लागेल. पुढचा बॉल इथे शरीरापासून थोडासा दूर अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला स्वीप करायचं होतं. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना खूप महत्वाचा कॅच तिथे ड्रॉप झालाय. विश्वनाथ जाधवला जीवनदान दिलंय आणि त्याबरोबर षटकार आलाय, ते महत्वाचं आहे. रिव्हर्स इथे दुधारी तलवार तिचा यूज केला. ही दुधारी तलवार जी खूप वेळा स्वतः फलंदाजाची गर्दन कापते, अगदी तेच यावेळी झालं. टप्पा खाल्यानंतर चेंडू विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने विश्वनाथ जाधव जो रिव्हर्स करता त्याची स्पेशालिटी आहे, ओळखला जातो. साधारण प्रत्येक मॅच मध्ये 1-2 रिव्हर्सचे फटके तो सातत्याने खेळत असतो आणि त्यामुळे त्याला रिव्हर्स करताही ओळखलं जातं. तोच प्रयत्न त्याने यावेळेस केला. चेंडू डॉटच्या स्वरूपाने. चांगला बॉल, बॅटची कडा, विकेट कीपरला गुंगारा. खूप चांगली फिल्डिंग, वेगवान फिल्डिंग. जो शॉट फाईन लेग मध्ये खेळाडू होता तो वेगानं धावत आला आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला कॅरी केलं आणि त्याच वेगानं फेकी केली होती. म्हणजे मयूर मर्दे आहे त्या क्षेत्रामध्ये. खूप चांगली फिल्डिंग यावेळेस त्याच्या वतीनं आपल्याला होत असताना पाहायला मिळते. अचू बारी यावेळेस स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना एक बॉल फेस केलाय, त्यावर एक सिंगल. आपल्या वैयक्तिक डावाची एक सॉफ्ट हँडलनं त्यानं सुरुवात केली होती. तोच अचू बारी स्ट्रायकर एंड कडे. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाच्या मनात काही काळ आशा पल्लवित झाली होती, मात्र त्या आशाभूत नजरेशिवाय दुसरा त्याच्याकडे पर्याय नव्हता. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप क्लिअर मध्ये रन्स मिळते 4. 4च्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर 12 ऑन बोर्ड. 12 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 12 धावसंख्या म्हटली की युवराज सिंग आपल्या डोळ्यासमोर येतो आणि इथे सध्याची गरज आहे ना कमिटमेंटची. टीमच्या प्रती सर्वोत्तम कमिटमेंट देणं गरजेचं आहे आणि ती कमिटमेंट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकरता सर्वाधिक चांगली जर कोणी दिली असेल तर नाव आहे युवराज सिंग. त्याचा जन्मदिवसाचा आकडा आहे, कारण आजारानं त्रस्त, खूप मोठा आजार आहे हे माहीत होतं, ठाऊक होतं, तरीही तो मैदानाच्या आतमध्ये खेळत राहिला आणि भारतानं जे विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं, जे त्यानं सत्यात उतरवलं. सौरभ वर्मा येतोय गोलंदाजी ट्रॅकवर ना. खूप चांगली गोलंदाजी राष्ट्रवादी ट्रॉफी मध्ये या खेळाडूची पाहिली होती. तोच सौरभ वर्मा गोलंदाजी ट्रॅकवर. बघूया कशा पद्धतीनं तो गोलंदाजी करेल या मॅच मध्ये. निर्णायक सामना आहे इथे. सौरभ वर्माला या मॅच मध्ये सावरण्याची गरज आहे, फलंदाजांना बंदिस्त करण्याची गरज आहे. बघूया सौरभ वर्मा इथे बंदिस्त करताना पाहायला मिळेल का. चांगला बॉल इथे खोलवर टप्प्याचा फक्त दिशा दिली. एक सिंगल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1 या धावसंख्येनं धावफलकात वाढ. 13 ऑन बोर्ड. 13 धावसंख्या धावफलकावर. सॉफ्ट हँडलचा यूज तो महत्वाचा आहे आणि अगदी दोन्ही फलंदाज शेखर जर आपण पाहिल्यानंतर बॅकलिपला खाली गेलं त्यांनी. खूप चांगल्या पद्धतीने सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित केलंय. हे सेन्सिबल क्रिकेट आहे.
हे प्रॉपर आणि चांगलं क्रिकेट आहे जे तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. तुम्ही मॅचला पकडून खेळत राहा. एक षटकार आलाय, तुमच्या रन्स पहिल्या षटकारानं 12 आल्यात, तुम्हाला 9च्या सरासरीनं बॅटिंग करायची आहे, तर मग इथे सिंगल डबल्स रोटेट करत राहा. विपक्षी टीमवरचा दबाव तो वाढवण्याचा प्रयत्न करा आणि अगदी तेच करतायत दोन्ही बॅटर. सिंगल डबल्स अगदी सहजतेने घेत आहेत आणि विपक्षी टीमवरचं जे प्रेशर आहे ते डबल करण्याचा प्रयत्न होत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला आहे. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये जो खेळाडू होता त्याला 38 सर्कलच्या आत बोलवलं गेलं आणि जो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू होता त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये घेऊन गेलाय. थोडासा जो बदल अपेक्षित होता तो करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ना सौरभ वर्मा. इथे दांडीगुल यष्टी उद्ध्वस्त केली. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघार परतवलं अचू बारीला. ह्याच कामगिरी करता सौरभ वर्माला ओळखलं जातं ना. ती कामगिरी योग्यतेने करत असताना अगदी लाईन टू लाईन गोलंदाजी केली. उजव्या यष्टीच्या बाहेर शफल होत असताना रिप्लेमध्ये जरूर आपल्याला अचू बारी पाहायला मिळेल. अगदी पुढच्या दरवाजात उभा होता आणि मागच्या दरवाजातनं चोरानं आपलं काम ते तमाम केलं. यष्टी उद्ध्वस्त केली. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं इथे माघारी परतवलंय बॅटरला. अचू बारीच्या पारीचा अंत झालाय. नवीन फलंदाज क्रितेश घरत. आडणेचं हे गीत प्रमोद शेडगे यांच्या गावामधनं बनवलं गेलेलं एक गीत आहे आणि ज्यामध्ये प्रमोद शेडगे यांचा नावाचा उल्लेख आणि सातत्यानं स्वतःला प्रूव्ह केलंय त्यांनीही. मैदानाच्या आतमध्ये तसाच एक खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटरचा स्टार क्रिकेटर होणं खूप मोठी गोष्ट आहे सध्याच्या घडीला, कारण तुमच्या गावाचं नाव जर कोणी मोठं करत असेल तर सध्याच्या घडीला ज्या खेळाला सर्वाधिक पसंती आहे तो टेनिस बॉलचा खेळ आहे. आणि क्रितेश घरत एक असा खेळाडू आहे ना जो सातत्यानं बिरवाडी नावाला चर्चेत ठेवतो. सर्व ठिकाणी जेव्हाही तो जातो तिथे बिरवाडी गावाचा उल्लेख निश्चित स्वरूपानं होतो, कारण क्रितेश घरत आणि त्याचा खेळ जो सातत्यानं अप्रतिम राहिलाय. खूप चांगली बॅटिंग करण्याकरता त्याला ओळखलं जातं. चला, वेळेच्या बाबतीत थोडासा सहयोग, थोडासा सपोर्ट आपला गरजेचा आहे. सौरभ वर्मा त्याच्या विपक्षामध्ये क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सौरभ आणि क्रितेश मधलं हे बॅटल ते नेहमीच पाहण्याला लायक राहील. इथे चांगला बॉल चेंडूला अलॉंग द कार्पेट गॅपमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं, जोपर्यंत चेंडूला उचलून फेकेल एक सिंगल इथे मिळेल. म्हणून मी म्हटलं होतं या गोलंदाजाकडे खूप काबिलियत आहे. जो चांगली गोलंदाजी करू शकतो तो चांगल्या फलंदाजांना बंदिस्त करू शकतो. आणि सौरभ वर्माच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि अगदी ती चांगली कामगिरी तो मैदानाच्या आतमधनं करत असताना पाहायला मिळतोय. एक चांगलं षटक मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं, पुनरागमन होऊ शकतं आणि ते चांगलं षटक इथे हाताळण्याचा अगदी चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सौरभ वर्मा त्याची एक स्टाईल आहे. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तो उतरतो तेव्हा जमिनीला थोडंसं तो वंदन करताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र बॅटची कडा आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. कुणाचा तर नाव आहे विश्वनाथ जाधव. तो माघारी परतताना बघा, कमबॅक करण्याकरताची गोलंदाजी गरजेची होती ती मैदानाच्या मधनं अगदी योग्यतेनं आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजीचं स्पेल इथे सौरभ वर्मा हाताळत असताना नुसतं चांगली गोलंदाजी नाही तर त्याबरोबर विकेट्स मिळवतोय. आणि विकेट्स कोणाच्या? दोन ओपनरच्या. पहिल्यांदा अचू बारीला बाद केलं आणि तदनंतर विश्वनाथ जाधव. मॅचमध्ये रंगतदारता निर्माण होतीये. एक चांगलं षटक मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीकडे निघून जाईल. आणि सौरभ वर्मा आपली कामगिरी अगदी चोखतेनं आणि खूप चांगल्या पद्धतीने बजावतोय. ज्याकरता त्याला प्राचारण केलं गेलं, ज्याकरता त्याला या टीममध्ये सामील केलं गेलं, ती आपली कामगिरी योग्यतेनं इथे बजावत असताना सौरभ वर्मा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता चेतन पाटील. चेतन पाटील जो सरपाडा मधनं बिलॉंग करतो आणि खूप चांगल्या खेळाकरता त्याला ओळखलं जातं. सातत्यानं अप्रतिम क्रिकेटचं प्रदर्शन दाखवणारा खेळाडू जो चेतन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय.
इथे जर आपण पाहिलं तर येणारी 14 बॉल ते अजूनही शेष आहे आणि 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. 22 रन्स बनवायचे आहेत. 14 बॉल 22. येणारे 2 बॉल या मॅच मधले खूप निर्णायक असतील. इथे अप्रतिम बॉल, सुपर बॉल, अक्षरशः खोदून काढावं लागलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय, ब्लॉक केलं होतं फलंदाजाला, मात्र त्याची प्रॅक्टिस इथे स्पष्ट दिसतीये. अगदी त्याची नजर ती चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती आणि त्यामुळे त्यानं चेंडूला खोदून काढलं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. एकाच विभागातील हे 2 खेळाडू आहेत, क्रितेश घरत आणि चेतन पाटील. बिरवाडी, सरपाडा एकाच परिसरातील ही गावं आहेत आणि तिकडचे हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. चांगला बॉल, वाह काय गोलंदाजी करतोय. अगदी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत, मात्र जिथे क्षेत्ररक्षक आहेत ना त्याबद्दल संघ सहकारी आणि इतरत्र त्यांचे जे सपोर्टर्स आहेत काहीतरी पुटपुटले असतील. निश्चित ज्या पद्धतीनं त्यानं फिल्डिंग केली यावेळेस. मला भेटल्या पन्नास, पण तूच मला आवडली विषय खलास. गावातल्या पोरी मला भेटल्या पन्नास, पण तूच मला आवडली विषय खलास. दिल माझा केला सगळं, मला तुझ्या पागल केला सगळं. दिल माझा घायल केला सगळं, मला तुझ्या पागल केला. सहयोग करायचा आहे तुमच्या विनंतीनुसार. आजच्या दिवसातील गटातली शेवटची मॅच होती. आपण 4 षटकांचे खेळ होते, मग तुम्हालाही सपोर्ट करावा लागेल. तुम्हालाही वेळेच्या बाबतीत थोडासा सहयोग करावा लागेल. वेळ ती खूप महत्त्वाची आहे, कारण वेळेच्या बरोबर जो चालतो तो आयुष्यात यशस्वी होतो. ज्याला वेळ कळत नाही त्याला काहीही कळत नाही. आयुष्यात तोही मागे राहतो. हिंदीमध्ये खूप चांगली म्हण आहे या वेळेकरता, वक्त किसी की खूबसूरत मोहतरमा नहीं है, जो किसी के लिए रुक जाए, जो किसी के लिए थम जाए, जो किसी के लिए राह देके वक्त के साथ चलना होता है. आणि इथे वेळेबरोबर तुम्हाला चालावं लागेल. यंगस्टर भामटपाडा संघ, गौरव खिणी आणि त्यांची एंटायर टीम इथे उपस्थित होती. वेलकम गौरव. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. 12 बॉल 19 ची गरज. 12 बॉल रिमेनिंग अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिलाच बॉल जर आपण पाहिला, वाचण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय. वाचण्याचा प्रयत्न तो धोकादायक आहे. तुम्ही अग्रेसिव्ह मूड जो या आधीच्या गोलंदाजानं जो दाखवला ना, अगदी तो अग्रेसिव्ह मूड तुम्हाला दाखवा लागेल. तुम्ही वाचण्याचा प्रयत्न कराल तर मग सपाटून मार खाल. आणि इथे वाचण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येबरोबर धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा त्याच रप्प्यावर, त्याच लाईनवर, उजव्या यष्टीच्या बाहेर पंच दोन्ही हात समांतर आणतायत, इशारा करतायत. इट्स अ नॉन प्लेबल. अतिरिक्त बॉल आहे आणि या अतिरिक्त रन्स बरोबर धावसंख्या वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोचती येते 19 वर. समीकरण थोडंसं सोपं होतंय, छोटं होतंय. सलगचे 2 बॉल जर आपण पाहिले तर इथे वाईटच्या स्वरूपाने हाताळले गेलेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र लोवर फुल टॉस, कॅच गरजेचा आहे आणि दीपेश घोलप उभा आहे, म्हणजे झेल इथे निश्चित होणार आहे, कारण एक सेफ क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे. आणि दीपेश घोलप एक चांगला कॅच तिथे कंप्लीट करत असताना विकेटचं पतन येत आहे. इथे लागेल फलंदाज चेतनला. चेतन पाटीलच्या पारीचा अंत. मी तर गावची देखणी टकू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. मी तर गावची देखणी टकू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. कपालीला भलका हाव मी भवरवाली, कोलीन नखवा तुम्हाला शोभल का. हाव मी भवरवाली, कोलीन नखवा तुम्हाला शोभल का. शुभम मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवण्याकरता त्यालाही ओळखलं जातं. तो शुभम मैदानाच्या आतमध्ये आलाय. ते सिद्ध करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये दूरचा प्रवास का कापलाय, इथपर्यंत कशा करता त्याला बोलवलं गेलंय, कशा करता त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय आणि बॅटिंग करता
नंबर 5 वर का त्याला प्रमोट केलं गेलंय, तर सर्व प्रश्नांची उत्तरं त्याला आपल्या बॅटिंगनं द्यावी लागतील. पुढचा बॉल संतोष दवणे आहे गोलंदाजी ट्रॅकवर. उजव्या अष्टीवरनं यावेळेस शुभमनं उडवलंय दीपेश घोलप अगेन चेंडूच्या खाली आणि एक चांगला सेफ कॅच त्याच्या माध्यमातून कलेक्ट केला गेलाय. विकेटचं पतन होईल. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी जो तंबूच्या आसराला परतताना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये रंगतदारता निर्माण झाली आहे, कारण येणारे बॉल शेष राहिले 10 आणि 10 मध्ये विजयाकरता तुम्हाला बनवायचे आहेत 17. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय मनोज आणि त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. मनोज पाटील आणि त्याच्या सलग 3 षटकारांकरता 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. इथे शुभम पाध्ये यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार 2000 रुपये. लोकल बॉय आणि विशेषतः त्याची खेळी ती प्रत्येकाला पाहायला आवडते. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग तो करतो. यंदाचा हंगाम या खेळाडू करता खूप चांगला गेलाय, कारण आमदार चषकमध्ये एक बाईक विजेता राहिला होता तो मनोज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरनं संतोष दवणे अगदी चांगली गोलंदाजी. इथे हॅट्रिक कंप्लीट. बॅक टू बॅक तिसऱ्या चेंडूवर तिसरा गडी. उजव्या अष्टीच्या बाहेरच्या चेंडूची झाली छेडकाणी आणि इथे माघारी परतावं लागलंय मनोजला. गोल्डन डक. सलगचे 2 खेळाडू गोल्डन डकच्या माध्यमातून बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये काजू बॅटिंग करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम संतोष भुवन. काही गीत वेगवेगळ्या भाषांमधली जी नेहमीच ऐकायला आवडतात त्यापैकी ऐराणी भाषेमधलं हे गीत. मराठीचीच एक बोलीभाषा आहे ऐराणी आणि ती भाषेमधलं हे गीत तुम्हाला ऐकायला मिळते. धावसंख्या जर एकंदर आपण पाहिली तर धावसंख्या दाफलकावर आहे 19-19. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक म्हणा गोलंदाज सज्ज होतोय. इथे काजूनं ऑन साइडला चेंडूला खेळून काढलं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. एकच्या मदतीनं धावफलक 20-20. बघा 2 मोठमोठ्या महाशक्ती जेव्हा एकमेकाच्या विपक्ष मैदानामध्ये उतरतात ना तेव्हा ते बॅटल निश्चित प्रेक्षकांना पाहण्यालायक असतं. आणि इथे या मैदानामध्ये 2 महाशक्ती एकमेकाच्या विपक्ष आलेत. म्हणजे आपण संभाव्य विजेते म्हणून ज्या 2 टीमकडे पाहत होतो ना ते शेवटच्या सामन्यामध्ये एकमेकाच्या विपक्ष आलेत. त्यामुळे ही मॅच ही खूप चांगली रंगततेनं आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस उजव्या अष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंचांनी वाईड म्हणून करार केले. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. वाईट बरोबर धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण एकंदर पाहिली तर 21-21 या आकड्यावर पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी जो काय निर्णय दिलाय तो मान्य करावा लागेल. अंपायर डिसिजन इज द लास्ट अँड फायनल डिसिजन. धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर 21 वर जाऊन पोहोचली. आता उर्वरित 8 बॉल 15. हे 2 बॉल खूप निर्णायक असतील. या 2 बॉलवर जर फलंदाजाला बंदिस्त केलं, या 2 बॉलवर जर क्रितेश घरतला शांत ठेवलं, त्याला बॅकलिपला खाली ठेवण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळालं तर निश्चित ही मॅच बनेल. आणि ही मॅच बनवली तर एक हाय व्होल्टेज ड्रामा तो निश्चित या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 8 चेंडूचा खेळ, 15 रनची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरनं संतोष दवणे आपला पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र क्रितेश घरतनंही तेच केलं जे आधी मनोजने केलं होतं. उजव्या अष्टीच्या जास्त बाहेरच्या चेंडूची छेडकाणी केली. चेंडूला सिंगलमध्ये कन्वर्ट केलं. खूप चांगली फिल्डिंग विकेटच्या मागे पुन्हा एकदा फ्लाइंग स्लीपमध्ये. 1 न धावफलक जर आपण पाहिलं तर 22. 7 बॉल 14. 200च्या स्ट्राईक रेटनं इथे बॅटिंग करावं लागेल. प्रत्येक चेंडूकडे एक दुहेरी धावसंख्येची गरज.
काजू विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करण्याकरता त्याला ओळखलं जातं, मात्र काय इथे विस्फोटक अंदाज दाखवण्यामध्ये त्याला यश मिळेल. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला बॉलला अलॉंग द कार्पेट. एक सिंगल मध्ये खराब फिल्डिंग, मात्र बॅकअप तुम्हाला प्रत्यक्षात आयुष्यामध्ये मिळो ना निवो, मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये ते मिळतं आणि इथे बॅकअप दिला. खूप चांगल्या पद्धतीनं धावून आला. 2 रन्स इथे कंप्लीट झाले. या 2च्या मदतीनं धावफलकात वाढ झाली. धावसंख्या 2 पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 24. येणारे शेवटचे 6 बॉल आहेत आणि मॅच मधला निर्णायक स्कोर तुम्हाला इथे डिफेंड करायचा आहे किंवा बनवायचा आहे. रन्स उरल्यात 12. 6 चेंडूत 12 धावा. कोण ही मॅच जिंकेल? ही मॅच जिंकून शेवटच्या या सामन्यामध्ये कोण विजयी संपादित करेल? बॅटची गरज आहे का? मैदानामध्ये बॅट हवी आहे. जोपर्यंत बॅट मैदानामध्ये जाते ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. आपल्या डीजे ऑपरेटरकडे जाऊ आणि डीजे कडनं कुंदन यांच्याकडनं एक सुमधुर गाणं ऐकू. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा श्री दत्तगुरु चषक याकडे. करता बेमतलब करता बाहों में आ सोनिए बस आज रात के लिए बाकी कैसी है अता सड़ते हो जानी पिता बाहों में आ सोनिए बस आज रात के लिए. विद्यमान उपसरपंच मॅडम सन्माननीय तनुजा बबन खरत इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यापुढचे काही सामने तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील. विजयाकरता शेवटचे 6 बॉल, 12 रनची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. शेवटचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता धनंजय नाईक, एक महत्वाचा खेळाडू, एक महत्वाचा गोलंदाज. हे बॅटर रंगतदार असेल कारण समोर क्रितेश घरत उभा आहे. 12 रन्स बनवायचे आहेत. पहिलाच बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल, त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. येणारे 5 बॉल 11 रनची गरज. मॅच बनवली आहे. रंगतदार स्थितीकडे मॅचला घेऊन गेलेत. अगदी खूप चांगला खेळ दाखवलाय. जे दुसरं षटक होतं ना, मी जसं म्हटलं सौरभ वर्मा ज्या करता त्याला ओळखलं जातं, अगदी ती कामगिरी त्यांना मैदानाच्या आतनं दाखवली. टर्निंग पॉइंट होता ते षटक या मॅचचं. सज्ज होईल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज धनंजय नाईक. त्याच्या समोर काजू मैदानामध्ये उभा आहे. यावेळेस मात्र अप्रतिम सुपर स्ट्रोक. मात्र तिथे खूप चांगली फिल्डिंग, अप्रतिम कॅच पाहायला मिळाला. गौतम होता त्या क्षेत्रामध्ये आणि खूप चांगला कॅचला त्यानं अंजाम दिलाय. विकेट मिळतीये. काजू तंबूजा असेल खूप चांगला स्ट्रोक खेळला होता. अगदी हवेचा रोग थोडासा थांबला होता आणि त्याचाच फायदा घेण्याचा त्यानं प्रयत्न केला. मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता एक वेल फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे भिवंडी क्रिकेटमध्ये. मॅन फ्रॉम चिंबीपाडा करण कदम के मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होत आहे. थँक्यू. बॅटिंग करण्याकरता करण कदम दाखल झालाय. के ने गोलंदाजी तर लाजवाब केली होती, मात्र इथे काय के बॅटिंग लाजवाब करेल. आपल्या टीमला विजयाचं जे गोड स्वप्न पडलं होतं ते हे थोडंसं आता कडू झालंय. ते स्वप्न पुन्हा एकदा गोड करण्याचा प्रयत्न काय इथनं करण कदम करेल याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. महत्वाचा बॅटर आहे करण कदम. एक वेल फिनिशर म्हणून त्याला ओळखलं जातं. मॅचला फिनिश करण्यामध्ये या खेळाडूचा हातखंडा आहे. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय.
इथे तुम्हाला बॅटिंग करत असताना महेंद्रसिंग धोनीला आठवावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं तो मॅच फिनिश करायचा अगदी ती वेळ आहे. येणारे 4 बॉल शेष आहेत आणि 11ची गरज आहे. 4 चेंडू 11 रन्स कठीण आहे. सध्याच्या घडीला जी गोलंदाजी सुरू आहे त्या गोलंदाजीला अनुसरून थोडंसं कठीण आहे, मात्र अशक्य नाही आहे. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. खेळ आपला दर्जेदार मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. ते गोलंदाजाचं थोडंसं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला. पुढचा बॉल. यावेळेस चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. इथे करण कदम विकेट सॅक्रिफाईस करण्याखेरीज दुसरा पर्याय नाहीये, कारण हवा त्याच्या विपक्षामध्ये वाहतीये. त्यामुळे क्रितेश घरत त्याला संधी देणं गरजेचं आहे आणि तेच केलं यावेळेस. येणारे 2 बॉल 11 रनची गरज. 3 बॉल 11 माफ करा. 3 चेंडू आणि 11 धावा. फक्त 1 धाव खर्च केली आहे 3 बॉलमध्ये. 3 मध्ये 11 बनवायचे आहेत. वेळ बदलते, मात्र ती बदलवण्याची कुवत आणि धमक तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे. आणि क्रिकेट हा खेळ याला शॅमेलियन सरड्यापेक्षा वेगानं रंग बदलणारा खेळ म्हटलं गेलंय. त्याचं कारण हेच आहे, हा क्षणार्धामध्ये रंग बदलतो. याच्या आधी जर आपण पाहिलं पूर्वार्धाच्या खेळाच्या शेवटी जी टीम आपल्याला अडचणीमध्ये वाटत होती, जी टीम पराभवाच्या सावटाखाली वाटत होती, आता तीच टीम या मॅचच्या शेवटी ड्रायव्हिंग सीटवर आहे. कारण 3 चेंडूमध्ये 11 सध्या ते बनवणं कठीण आहे. मात्र क्रितेश घरत ज्याच्याकडे दांडगा अनुभव आहे, ज्याच्याकडे खूप सारे स्ट्रोक आहेत, तो मैदानामध्ये बॅटिंग करतोय. धनंजय नाईक इथे उडवलंय बॉलला. झेल महत्वाचा आहे. झेल कंप्लीट तर मॅच कंप्लीट, आणि इथे झेल कंप्लीट केलाय. क्रितेश घरतच्या पारीचा अंत केलाय आणि या मॅच मध्ये आपल्याकरता जागा निर्माण केली आहे. येणारे 2 बॉल शेष आणि 2 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 11. नवीन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता जाताना आपल्याला पाहायला मिळतोय जो गोलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगलं प्रात्यक्षिक दाखवलं होतं, तो ऋषभ यावेळेस बॅटिंग करण्याकरता गेलाय. 2 बॉल 11. इथे महत्वाचा रोल जो अदा करायचा होता क्रितेश घरतला, मात्र बॅटमध्ये बॉल येताना पाहायला मिळाले नाही. अक्षरशः दुष्काळ पडाला. आणि येणारे शेवटचे 2 बॉल 11 रन्स मॅच मध्ये रंगतदारता. प्रेक्षकांना दिलखुश करणारी ही मॅच. अप्रतिम क्रिकेट. 2 चेंडू 11 धावा. निर्णायक बॉल. या बॉलवर मोठा फटका आला तर निश्चित मॅच ऑन होईल. आणि इथे फटका चांगला आहे, क्षेत्रही चांगलं निवडलंय, मात्र फिल्डिंग लाजवाब. आणि त्याबरोबर या मॅच वर शिकंजा कसलाय टीम पालघर स्पोर्ट्स क्लबनं. पाच चेंडूचा खेळ. या 5 चेंडू नंतर मॅच बिलकुल आपल्या कब्जामध्ये घेतली. मैदानामध्ये एक अनपेक्षित विजय जो प्रत्येकाला पाहायला आवडतो आणि तो अनपेक्षित विजय इथे पाहायला मिळतोय. इथे दीपेश घोलप एक चांगला कॅच पुन्हा एकदा अंजाम देत असताना विजय झाली आहे टीम पालघर स्पोर्ट्स क्लब. पालघर स्पोर्ट्स क्लब या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. चला लगेच टॉस करायचं, वेळ घेऊ नका, विनाविलंब टॉस बॉक्स कडे यायचंय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. या मॅच मधला जो टर्निंग पॉइंट होता ते षटक ज्यानं अप्रतिम सुपर दर्जेदार गोलंदाजी केली तो आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नाव आहे सौरभ वर्मा. काय गोलंदाजी केली, अप्रतिम सुपर गोलंदाजी करताना तो पाहिला मिळाला. सौरभ वर्मा जो मॅन ऑफ द मॅच आपल्याला. आणि त्याचबरोबर